त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडलेला नाही, तर भारतीय जनता पक्षाचा विचाराचाही त्याग करून आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आलेले आहेत. भिवंडीच्या संदर्भामध्ये मला आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे की तिथे भिवंडीमध्ये काँग्रेस आम्ही स्वबळावर निवडणुकीला सामोरं गेलो आणि निवडणुकांमध्ये भिवंडीच्या जनतेने सर्वात जास्त नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून दिले. एकूण 30 नगरसेवक हे आमचे निवडून आले. जो जादोई आकडा जो आहे तो एकूण 46चा आहे आणि 46 पासून म्हणजे 16 जागा ह्या आम्हाला कमी पडल्या आहेत आणि त्या कमी पडलेल्या असताना स्वाभाविक स्वरूपामध्ये आघाडीचं राजकारण हे आम्ही स्वबळावर नसल्यामुळे त्या ठिकाणी करणं हे भारताच्या लोकशाहीला हे अनुसरून आहे आणि अनुरूप आहे आणि करिता आम्ही तिथे सेक्युलर फ्रंट हे भिवंडीमध्ये स्थापन केलं आणि या सेक्युलर फ्रंटमध्ये सर्वात आधी आमचे इंडिया अलायन्सचे पार्टनर मयूचे जे पार्टनर आहेत ते तुतारीवर जे निवडणूक जे लढले या 12 नगरसेवकांना आदरणीय खासदार बाळामामांच्या नेतृत्वात जे लढले त्यांचा समावेश या आमच्या फ्रंटमध्ये घेतला आणि आम्ही त्याला सेक्युलर फ्रंट जरी म्हणत असलो तरी कुठेतरी हा इंडिया अलायन्सचे आम्ही 2 पक्ष एकत्र आलो आणि आमची संख्या 42 झाली. 4 नगरसेवकांचा जो संख्या आहे त्या संख्येपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. या दरम्यानच्या काळात आम्ही अनेक वेगवेगळे प्रयत्न केले. अपक्षांची मोठ बांधण्याचा प्रयत्न केला. समाजवादी जनता दलाचे लोक होते त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोंडी फुटत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करत असताना महापौर पदाचा अर्ज दाखल करत असताना काँग्रेस पक्षाने स्वतंत्र आमच्या उमेदवाराचा अर्ज आम्ही दाखल केला. इतरही उमेदवारांनी आपापले अर्ज त्यामध्ये दाखल केले आणि ही अशी एकंदरीत ही कोंडी असतानाच आणि वेगवेगळे काय प्रयत्न आहेत याकरता शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे एक संघ राहून आम्ही पुढे जात असतानाच एक प्रस्ताव वेगवेगळे जे आले त्या वेगवेगळ्या प्रस्तावामध्ये काँग्रेसने आम्ही कुठल्याही प्रकारची तडजोड न करता की आम्ही कुठल्याही पद्धतीने भारतीय जनता पक्षासोबत जाणार नाही, आम्ही कुठल्याही पद्धतीनं शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही, त्यांचा पाठिंबाही घेणार नाही, त्यांना पाठिंबा देणारे नाही. ही महाराष्ट्रभरातली महानगरपालिकातली जी भूमिका होती त्या भूमिकेवर आम्ही ठाम होतो. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रस्ताव आले, वेगवेगळ्या युती करण्याचा विषय आला, मात्र कुठेही काँग्रेस पक्षाने तडजोड केली नाही आणि ती तडजोड न करत असताना भिवंडीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित हे सेक्युलर फ्रंट जे आहे या सेक्युलर फ्रंटमध्ये आम्ही चर्चेकरता तयार होतो. भारतीय जनता पक्षातून कोणी त्याग करून भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा पक्ष सोडून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन जर येत असेल तर आम्ही त्यांच्याशी चर्चेकरता तयार आहोत. ही देखील कुठेतरी भूमिका होती आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्ष सोडत नाही किंवा येत नाही या अनुषंगाने आम्ही चर्चा करणार नाही. या भूमिकेला कुठेतरी 7 प्रतिसाद हा आम्हाला मिळाला आहे आणि नारायण चौधरी जे आहेत हे पहिले काँग्रेसचेच नगरसेवक होते आणि काँग्रेसचे नगरसेवक राहिले. दरम्यानच्या काळात अपक्षही नगरसेवक निवडून आले आणि या पहिल्याच निवडणुकीत ते भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ते उभे होते आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र एक गट त्या ठिकाणून त्यांनी वेगळा केला आहे आणि त्यांनी काल आम्ही भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत आहोत असं सांगत असताना सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचा समावेश करण्याच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेचं मी स्वागत करतो. स्वागत या अर्थाने करतो की त्यांनी भारतीय जनता पक्ष सोडलेला नाही, तर भारतीय जनता पक्षाचा विचाराचाही त्याग करून आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आलेले आहेत. सेक्युलर फ्रंटमध्ये त्यांचं स्वागत आहे. आता महापौर पदाकरता नारायण चौधरी यांचाही अर्ज आहे. आमचे तारिकभाई जे आहेत यांचाही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही अर्ज तिथे दाखल केलेला आहे. खासदार साहेब जे आहेत यांचे 12 नगरसेवक आहेत. तर या एकत्रित परिस्थितीत त्यांचे 9, आमचे 30, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 या सगळ्यांची एकत्रित मोठ बांधून पुढे जाण्याच्या अनुषंगानं आम्ही आघाडी म्हणून सेक्युलर फ्रंट आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा असल्यामुळे या प्रकरणामध्ये महापौर पदावर शिक्कामोर्तब करणं या 30 नगरसेवकांच्या माध्यमातून तो निर्णय काँग्रेसला घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तातडीने निरीक्षक ह्या सर्व नगरसेवकांची भेट घेण्याकरता 1-to-1 त्यांना भेटण्याकरता आणि त्यासोबतच
खासदार साहेबांशी जी आहे त्या उमेदवाराच्या संदर्भात चर्चा करण्याकरता तातडीने निरीक्षक त्या ठिकाणी आम्ही पाठवत आहोत. ते तिथे जातील, सर्व नगरसेवकाशी चर्चा करतील आणि त्यामध्ये आमच्या तारीखजींचा अर्ज ठेवायचा आहे का अजून कोणता अर्ज ठेवायचा आहे या संदर्भामध्ये त्या ठिकाणी तातडीने निर्णय होईल. मी एवढंच या निमित्तानं बोलतो की भारतीय जनता पक्षला सोडून आता जे चौधरीजी जे आलेले आहेत ते आता काँग्रेस प्रणित आघाडीचा ते एक महत्वाचा एक आघाडीतले सदस्य राहतील. मी त्यांचं स्वागत करतो.